आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेली 9 नाणी आपल्याकडे असल्याचा अरुण गायकवाडांचा दावा। तसंच साईबाबांचा डीएनए दाखवण्याबाबतचं गायकवाडांचं वक्तव्य व्हायरल। शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, नाणी ताब्यात घेऊन प्रशासनाकडे गायकवाडांवर कारवाईची मागणी। तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यामधील दर्शन 1 ते 10 ऑगस्टपर्यंत बंद राहणार। गाभाऱ्यामधील जीर्णोद्धाराचं काम होणार, भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। ज्ञानेश्वरी मुंडे कुटुंबासोबत मुंबईकडे रवाना। शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर, अनेक केंद्रांवर वारंवार गैरव्यवहार आढळल्यास शिवभोजन थाळी केंद्र बंद करा, छगन भुजबळांचे निर्देश। गैरव्यवहार होत असतील तर बंद करावं लागेल, म्हणजे नेमकं काय? वारंवार गैरव्यवहार होत असतील तर ऑफकोर्स वारंवार जे गैरव्यवहार करतात त्यांना बंद करण्यासाठीच आम्ही सांगतो आहोत। म्हणजे शिवभोजन थाळी त्यांनी बंद करावी, नाही म्हणजे असं आहे की तुम्ही एका ठिकाणी ज्या शिवभोजन थाळीच्या केंद्रामध्ये सिमेंटच्या कोणी रचून ठेवलेल्या आहेत आणि पैसे मात्र सर चालू, हे कसं काय शक्य आहे? आता हे सगळं माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतः ते चेक केलेलं आहे, तर त्यांना बंदच करावं लागेल मला। सातारा जिल्ह्यामधल्या खंडाळा तालुक्यात बोरी सुखेड गावची अनोखी प्रथा। दोन्ही गावातल्या महिला गावाच्या वेशीवर येऊन देतात शिव्या। प्रथा न पाळल्यास गावावर रोगराई पसरण्याची धारणा। नागपुरात देशातील पहिली एआय अंगणवाडी सुरू। वर्धामनामधील अंगणवाडीमध्ये एआयचा वापर करून 25 चिमुकल्यांना दिले जात आहेत धडे। नागपूर जिल्ह्यामध्ये मिशन बाल भरारी अंतर्गत 40 अंगणवाडी सुरू होणार। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट। नवी दिल्ली इथे दोघांची सदिच्छा भेट, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचबाबत दोघांमध्ये चर्चा।